शांतिगिरी महाराज शक्ती प्रदर्शन करतायत। ते आज उमेदवारी अर्ज भरतायत। थेट जाऊया। दाखल झालेले आहे। दिंडी काढून या ठिकाणी स्वामी शांतिगिरी महाराज यांचं हे शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे। नाशिकच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अशा या ठिकाणी हातामध्ये फलक घेऊन जोरदार तयारी या ठिकाणी शांतिगिरी महाराज यांच्या वतीने केली जाते। शांतिगिरी महाराज यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। आणि या ठिकाणी आपण बघतोय की शांतिगिरी महाराज आहे। आपण स्वामीजी महाराज जोरदार गर्दी झालेली आहे। उमेदवारी अर्ज आपण दाखल करताय। मोठ्या प्रमाणात जय बाबाजी भक्ती परिवार या ठिकाणी रस्त्यावर पाहायला मिळतोय। हे शक्ती प्रदर्शन नव्हे, हे एक शोभायात्रेचं एक मॉडेल आहे। राजकारणामध्ये सुद्धा आपण जर चांगले माणसं आले असलं काय होऊ शकतं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आणि एकूणच आपण बघतोय की महायुतीचा अद्यापही उमेदवार ठरलेला नाहीये। तुम्ही इच्छुक आहात। हा सगळा जनसागर बघून काय परिवर्तन घडू शकतं असं आपल्याला वाटतं? बघा, हा त्याच्या बुद्धीचा विषय, विचाराचा विषय आहे। आम्ही कोणाकडे तिकीट मागत नाही, मागायला गेलो नाहीत। तो त्यांच्या इच्छेचा विषय आहे। आमच्या सर्व भक्त परिवाराने जनार्दनाने जी निवड हाती घेतलेली आहेत त्यांची भावभक्त प्रतिनिधित्व करतायत। मग त्यांनी काय ठरवले, लढायचं आणि जिंकायचं। पहिल्या वेळेला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेला वेगळा मुहूर्त होता। आजच्या दिवसाचा काय मुहूर्त आहे आणि भविष्यात जर भाजपकडनं किंवा महायुतीकडनं उमेदवारी मिळाली तर तो तिसरा अर्ज असेल, त्याचा कसा मुहूर्त असू शकतो? तर आम्ही योग्य निर्णय घेऊ या संदर्भामध्ये। आज आम्ही त्याचं काही वक्तव्य करू शकत नाही। तो योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत। एवढी सर्व गर्दी बघून किंवा मोठ्या प्रमाणात जय बाबाजी भक्त परिवार या गर्दीला अजिबात महत्त्व देत नाही। आम्ही महत्त्व कशाला देतो, एक मॉडेल की शोभायात्रेच्या मधून राजकारणामध्ये सुद्धा आपण कोणत्या रीतीने चाललं पाहिजे, एक जमासर एक आपल्याला एक मॉडेल दाखवायचं म्हणून हा या ठिकाणी अट्टहास आहे। विजयाची किती खात्री वाटते आपल्याला? कशा पद्धतीचा विजय आपला असू शकतो असं? सर्व ही निवडणूक जनता जनार्दनाने त्यांनी भक्त परिवार हातात घेतलेले आहेत, तेव्हा ते ठरवणार आहे जिंकायचं आणि लढायचं। बघतोय की या ठिकाणी स्वामी शांतिगिरी महाराज यांची ही प्रतिक्रिया आहे आणि एकूणच जर बघितलं तर लढायचं आणि जिंकायचं अशा स्वरूपाची प्रतिक्रिया या ठिकाणी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी दिली आहे। आणि एकूणच नाशिकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जय बाबाजी भक्ती परिवार बघायला मिळतोय। मोठं शक्ती प्रदर्शन आजच्या दिवशी स्वामी शांतिगिरी महाराज यांचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे हा सगळा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा जनसागर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोटलाय। त्यामुळे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील राजाभाऊ वाजे यांचा आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। दिंडोरीतून भास्कर बगरे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर या सगळ्या प्रचारामध्ये आणि एकूणच दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज आणि जय बाबाजी भक्ती परिवारानं या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।